नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग चवदार अशी हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी आणि ही बनवायला जास्त वेळही लागत नाही। तर सर्वात आधी आपण 3 चमचे धने मध्यम गॅसवर भाजून घेऊयात। धन्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान येते। धने भाजून झाले की मूठभर शेंगदाणे त्याच कढईत भाजून घेऊयात। आता हे दोन्हीही थोडंसं गार झालं की इतर वस्तूंसोबत ह्याचं वाटण बनवूयात। तर इथे मगाशी भाजलेले धने आणि शेंगदाणे आहेत, वाटीभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि अगदी थोडेसे फुटाणे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या ह्या थोड्या वेगळ्या ठेचून घ्यायच्या खलबत्त्यात आणि हे बाकीचं सर्व वस्तू मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची। इथे 5 ते 6 वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे थोडेसे देठ कापून घेतलेले आहेत। त्याच्या आपण उभ्या फोडी करणार आहोत। वांग्याच्या उभ्या फोडी करून झाल्या। गॅसवर मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातले। तेल तापलं की गॅसची फ्लेम मध्यम करायची। 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आणि लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची जी खलबत्त्यात ठेचली होती ती ह्याच्यामध्ये घालायची। शक्यतो पेस्ट वापरायची नाही, अशी ठेचून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणचा उपयोग करायचा, म्हणजे भाजीची चव छान येते। आता घालूया आपण केलेलं हिरवं वाटण। त्याआधी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घातली की लगेच हे वाटण घालायचं। हे वाटण करतानाच मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं होतं। त्यामुळे वेगळं मीठ वापरण्याची गरज नाही आपल्याला। 2 ते 3 मिनिट हे वाटण छान भाजून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे वाटणाला तेल सुटायला लागलं की ह्याच्यामध्ये आपण घालूयात थोडंसं कोमट पाणी, साधारण 1 वाटी। ही भाजी खाताना बिलकुल मसालेदार लागणार नाही आणि तरीसुद्धा खमंग आणि चवदार लागेल। एक उकळी आली की ह्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी घालूया। आता कढईवर मी एक प्लेट झाकण ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले, म्हणजे भाजीला जर कमी पाणी पडलं तर मग हे वरचं प्लेटमधलं पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकता येईल। 3 ते 4 मिनिटात भाजी शिजेल। मध्ये मी एकदा थोडंसं पाणी टाकलं आणि परत प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे। शक्यतो गरम पाण्याचाच उपयोग करायचा ह्या भाजीमध्ये टाकायला, म्हणजे चव छान येईल। तर आपली भाजी शिजत आलेली आहे। एकदम चवदार भाजी तयार आहे। वरून कोथिंबीर घालूया। आपली भाजी ही अगदी 6 ते 7 मिनिटात बनते, एकदम चवदार बनते। बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा ह्याच्यात गरमागरम ही भाजी, भाकरी, त्यासोबत ठेचा, लोणचं आणि कांदा, अजून काय पाहिजे, खूप सुंदर लागते। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। धन्यवाद।